ओम शांती, ओम शांती, ओम शांती, ओम शांती। आपण आज या ठिकाणी 88व्या महाशिवरात्री निमित्ताने एकत्र जमलेलो आहोत। तर सर्वांना या महाशिवरात्रीच्या हार्दिक 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 शुभेच्छा। त्यानंतर आज महाशिवरात्री तर आहेच, पण आज महिला दिन पण आहे की महिलांची गौरव गाथा गाण्याचा दिवस, महिलांनी केलेल्या कार्याची स्तुती वंदन करण्याचा दिवस। तर आज आपण या ठिकाणी नगर शहरामधील काही मान्यवर महिलांचे स्वागत आणि सत्कार या ठिकाणी करणार आहोत। तर ज्या मान्यवर महिलांची नावे या ठिकाणी घेतली जातील त्या मान्यवर महिलांनी आपलं स्थान स्टेजवरती येऊन ग्रहण करायचं आहे। तर सर्वात प्रथम आदरणीय डॉक्टर सुधाताई कांक्रिया मॅडम की ज्या श्री भ्रूण हत्या आद्य प्रवर्तक आणि अनेक नोबेल अवॉर्ड त्यांना या कामगिरीसाठी मिळालेले आहेत। एक उत्तम समाजसेविका पण त्या आहेत। तर सर्वांनी करकल ध्वनीने त्यांचं स्वागत करायचं आहे। त्यानंतर दुसरे नाव मीनल गंदे, ज्या समाजसेविका आहेत त्यांनी पण स्टेजवरती येऊन आपलं स्थान ग्रहण करायचं आहे। मीनल गंदे। अरुणाताई गोयल, शिवसेना शहर जिल्हा अध्यक्ष। सुप्रियाताई जाधव, नगरसेविका। सुप्रियाताई जाधव, नगरसेविका। सोनालीताई दुल्लम। त्यानंतर आशाताई मिस्किन, महिला बँकेच्या चेअरमन। त्यानंतर ॲडव्होकेट निर्मला चौधरी मॅडम, ॲडव्होकेट निर्मलाताई, ॲडव्होकेट लताताई वाहक मॅडम, छायाताई राजपूत, समाजसेविका आहेत छायाताई राजपूत। टाळ्यांचा आवाज चालू राहू द्या। त्यानंतर वृषाली पोंदे, ज्या आकाशवाणीमधील अनाउन्सर आहेत, वृषाली पोंदे। त्यानंतर किशोरी बोर, एक आदर्श शिक्षिका आहेत। त्यानंतर ॲडव्होकेट मनीषाताई शिंदे, ॲडव्होकेट मनीषाताई शिंदे। त्यानंतर अश्विनी जाधव, एक नगरसेविका आहेत, आणि शोभा गायकवाड, शोभा गायकवाड। आपल्या नगर शहरातील या मान्यवर महिला या ठिकाणी आलेल्या आहेत। तर सर्वांनी त्यांचं करकल ध्वनीने स्वागत करायचं आहे। स्वागत आहे, स्वागत आहे, स्वागत आहे। बघा, असं म्हटलं जातं, वाटेसाठी चालणे नसते तर चालण्यासाठी वाट असते। यशाच्या शिखरावरती झेपावताना महिलांनी संकटांना घाबरायचे नसते, असा आदर्श आपण या महिलांकडून घ्यायचा आहे। तर सर्व मान्यवर महिलांनी आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाचे VVIP डॉक्टर दीपक हरके यांना पण या ठिकाणी स्टेजवरती मी निमंत्रित करत आहे। त्यांनी पण त्यांचं स्थान ग्रहण करायचं आहे। डॉक्टर दीपक हरके। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये म्हटलं जातं, अतिथी देवो भव, अतिथी देवो भव म्हणजे ही भारताची धरा आहे। स्वागत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे। तर आज या मान्यवर महिलांचे स्वागत करण्यासाठी मी आदरणीय निर्मला दिदी, त्याचप्रमाणे आदरणीय राजयोगिनी राजेश्वरी दिदी, तसेच सुप्रभा दिदी यांना विनंती करत आहे की त्यांनी या मान्यवर आदरणीय निर्मला दिदी सर्वांचं स्वागत करत आहेत तिलक आणि गुलाब पुष्प देऊन। तरी सर्वांनी टाळ्यांच्या आवाजामध्ये स्वागत चालू ठेवायचं आहे। आदरणीय निर्मला दिदी या सर्व मान्यवर महिलांचे स्वागत करत आहेत।
त्यानंतर सुधाताई कांक्रिया ज्या श्री जन्माच्या आद्य प्रवर्तक आहेत त्यांचं पण या ठिकाणी स्वागत होत आहे. Shanti Shanti Om Om Shanti Om Shanti Shanti Om टाळ्या चालू ठेवायच्या आहेत. आज सर्व महिलांचा गौरव करण्याचा दिवस आहे. सर्व महिलांसाठी पण हा महिला दिवस आहे. शत स्वागतम स्वागतम शुभ स्वागतम शत स्वागतम शुभ स्वागतम शत स्वागतम. आज तो अपने हर्ष का मिलता कहीं ना अंत है. आज तो अपने हर्ष का मिलता कहीं ना अंत है. आगमन से आपके आनंद ही आनंद है. आगमन से आपके आनंद ही आनंद है. शुभ स्वागतम शत स्वागतम शुभ स्वागतम शत स्वागतम. मंदिर सजता मूरत से और अंबर जैसे तारों से. भारत माँ का सजा है आंगन परम पिता के प्यारों से. मंदिर सजता मूरत से और अंबर जैसे तारों से. भारत माँ का सजा है आंगन परम पिता के प्यारों से. स्वागत और सत्कार का मौसम. स्वागत और सत्कार का मौसम महका चिर बसंत है. आगमन से आपके आनंद ही आनंद है. शुभ स्वागतम शुभ स्वागतम शत स्वागतम शत स्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम शत स्वागतम. शत स्वागतम. स्वागतम आपका शिव बाबा. स्वागत है आपका. शतम शुभम स्वागतम आपका शिव बाबा स्वागत है आपका. अंबर और धरा मुस्काए दसों दिशा हर्षित हो गाए. भक्तों को भगवान मिले हैं सब हैं परम पिता को पाए. अंबर और धरा मुस्काए दसों दिशा हर्षित हो गाए. भक्तों को भगवान मिले हैं सब हैं परम पिता को पाए. शतम शुभम स्वागतम आपका शिव बाबा. स्वागत है आपका. शतम शुभम स्वागतम आपका शिव बाबा स्वागत है आपका.
की भूमि सुखदाई, मधुबन में मुरलिया सुनाई, बड़ी निराली रास रचाई। मन गाता गुणगान आपका, शिव बाबा स्वागत है आपका। शुभम शुभम स्वागतम आपका, शिव बाबा स्वागत है आपका। कृपा करण मन आशुतोष शिव का, कर सर्वदा स्मरण। करुणा कृपा करण मन आशुतोष शिव का, कर सर्वदा स्मरण। शिव आपदा हरण, करुणा कृपा करण मन आशुतोष शिव का, कर सर्वदा स्मरण। ओम शांती। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही नृत्याने होत असते। ऊन म्हटलं की सावली आलीच, ऊन म्हटलं की सावली आलीच, सूर्य म्हटलं की चंद्र आलाच, आणि दिवस म्हटलं की रात्र आलीच, आणि कोणताही कार्यक्रम म्हटलं की नृत्य आलंच। तर आपल्या सर्वांसाठी आज या महाशिवरात्री निमित्ताने तसेच महिला दिनाच्या निमित्ताने कुमारी आरुषी ओम नमः शिवाय या गीतावरती नृत्य सादर करत आहे। तर सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये तिला प्रतिसाद द्यायचा आहे। कुमारी आरोही।
जलाऊं, चरणों में नित शीश झुकाऊं। भाव विभोर होके भक्ति में राम राम रम जाए, मन मेरा गाए। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः दर्शन की अभिलाषी, जन्म से पूजा की प्यासी, मुझ पे करना कृपा जरा सी। तेरे सिवा मेरे प्राणों का और कोई ना भावे, मन मेरा गाए। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः छोट्या आरुषीला दिदी बुके देतात. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. यानंतर आपण आता दीप प्रज्वलनाकडे वळूया. असं म्हटलं जातं, जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ, जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ, अज्ञानाचा अंधार जाळी समईतली वात, अज्ञानाचा अंधार जाळी समईतली वात, तेज ज्ञानाचे पसरावे अवघ्या या जगात, तेज ज्ञानाचे पसरावे अवघ्या या जगात. दीप प्रज्वलनाने करूयात कार्यक्रमाची सुरुवात, कार्यक्रमाची सुरुवात, कार्यक्रमाची सुरुवात. तर या दीप प्रज्वलनासाठी मान्यवरांना आणि मान्यवर महिलांना मी विनंती करते की त्यांनी स्टेजवरती दीप प्रज्वलन करायचं आहे. आणि आपल्या ज्या माता आहेत तर त्यांनी खाली जे शिवलिंग ठेवलेले आहे त्या ठिकाणी दीप प्रज्वलन करायचं आहे. हां, अगोदर पाहुणे दीप प्रज्वलन करतील. त्यानंतर आपल्या सगळ्याच मातांनी नाही पण एक एक माता निवडलेले आहेत. तर गीता पाठशाळेच्या वतीने गीता पाठशाळा चालवणाऱ्या मातांनी खाली दीप प्रज्वलन करायचं आहे. अगोदर मान्यवरांनी दीप प्रज्वलनासाठी पुढे यायचं आहे. सर्व मान्यवर महिलांना, त्याचप्रमाणे आपले VIP डॉक्टर दीपक हरके यांना पण विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करायचं आहे. दीपाच्या तेजाने उजळावी आमुची माती, दीपाच्या तेजाने उजळावी आमुची माती, कल्पनेला आकाश मिळावे बुद्धीला मिळावी गती, कल्पनेला आकाश मिळावे बुद्धीला मिळावी गती, विद्या दे शक्ती दे ज्ञान दे माँ सरस्वती, माँ सरस्वती, माँ सरस्वती.
आदरणीय राजयोगिनी राजेश्वरी दीदींना पण विनंती आहे की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी पुढे यायचं आहे. त्यानंतर निर्मला दीदींना पण विनंती आहे की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी पुढे यायचं आहे. दीप जलाओ दीप तननना दीप तदारितानि दीप तननना दीप जलाओ दीप जलाओ आशा त्यांनी दीप प्रज्वलनासाठी जायचं आहे. स्वर्णिम संस्कृति से स्वर्णिम संसार बनाना है. दीप जलाओ दीप जलाओ दीप जलाओ दीप जलाओ. दृढ़ निश्चय विश्वास ही है अटल हमारा. विश्व गुरु फिर भारत होगा हम सबका प्यारा. ओम शांति. सुंदर कार्यक्रम बना है बड़ी धूमधाम से. सुंदर कार्यक्रम बना है बड़ी धूमधाम से. आज भगवान भी देख रहा है परम धाम से. आज भगवान भी देख रहा है परम धाम से. इसलिए मैं कह रही हूँ पधारे हुए सभी मेहमानों से आपका स्वागत है दिलो और जान से. आपका स्वागत है दिलो और जान से. त्यानंतर खाली आपल्याला जे शिवलिंग ठेवलेले आहे त्या ठिकाणी पण दीप प्रज्वलन करायचं आहे. तर मी या ठिकाणी ज्या मातांची नावे घेत आहे तर त्या माताने प्रत्येकी फक्त एक दिवा लावायचा आहे. तर त्या मातांचे नावं विजया माता, दिवटे माता, वर्षाताई, निधीताई, रश्मीताई. प्रत्येकीने एक दिवा लावायचा आहे. रश्मीताई, मनीषा वाहक, शर्मिला शिंदे, पाटील माता, कविता माता, बनकर माता, त्यानंतर पालवे माता, शेळके माता, सुराणा माता, शैला बहनजी, बबिता माता, सारिका माता, खेत्रे माता, भालेराव माता, कावेरी बहन, लावरे माता, लोंढे माता, गवळण माता, यमुल माता, बेडसे माता, आव्हाड माता, हेमा माताजी, मंगल कंठाळे माता, सुरेखा कंठाळे माता, आहिरे माता, रेणुका माता आणि वैशाली चिपोळे माता. सर्वांनी प्रत्येकी एक एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दुसऱ्यांना पण चान्स द्यायचा आहे. आपला दिवा पेटल्यानंतर आपण आपल्या जागेवरती जाऊन बसायचं आहे. जगमग होगा ये संसार, ज्योत से ज्योत जगाते जाए, ज्योत से ज्योत जगाते जाए. प्रेम दया करुणा शक्ति से, प्रेम दया करुणा शक्ति से रोशन कर दे जग सारा. शुभ संकल्प से रंग दे जग को, शुभ संकल्प से रंग दे जग को. मिट जाए सब अंधियारा, दीप जलाए दीप बरसाए.
जाए, दिव्य गुणों से बढ़ते जाए, सद्गुणों से महका दे सबको, सद्गुणों से महका दे सबको, बहते चले बन कर धारा, शुभ संकल्प से रंग दे जग को, शुभ संकल्प से रंग दे जग को, मिट जाए सब अंधियारा, दीप जलाए मिलकर सारे, दीप जलाए मिलकर सारे, ज्ञान का फैले उजियारा, शुभ संकल्प से रंग दे जग को, शुभ संकल्प से रंग दे जग को, मिट जाए सब अंधियारा, मिट जाए सब अंधियारा। ओम शांती। या ठिकाणी मोठ्या दिदींचा सन्मान आणि सत्कार आपल्या एक मान्यवर माता अरुणाताई गोयल त्या करत आहे। त्यांना मी विनंती करते की त्यांनी आदरणीय राजयोगिनी राजेश्वरी दिदी यांचा सन्मान करायचा आहे। अरुणाताई गोयल माता। सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये दिदींचं स्वागत करायचं आहे। टाळ्या चालू ठेवायच्या आहे, आपल्यामधील एनर्जी ऍक्टिव्हेट होते। त्यानंतर आदरणीय सुप्रभा दिदी यांचा पण सन्मान गोयल माता करत आहे। त्यानंतर आदरणीय निर्मला दिदी त्यांचा पण सन्मान या ठिकाणी गोयल माता करत आहे। सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत आणि सन्मान करायचा आहे। झूमी दसो दिशाए, झूमे दसो दिशाए, सम्मान गान स्वागत ये तीन लोक गाए, सम्मान गान स्वागत ये तीन लोक गाए, नाचे धरा गगन ये झूमे दसो दिशाए, झूमे दसो दिशाए, झूमे दसो दिशाए। सर्वांच्या आदर्श राजयोगिनी राजेश्वरी दिदी त्या आपल्या पुढे ज्ञानाची वर्षा करणार आहेत। तर या ठिकाणी त्यांच्यासाठी या ठिकाणी दोन ओळी म्हणाव्याशा वाटतात। अंधारात उजेड हवा असतो, अंधारात उजेड हवा असतो, उजेडात सावली हवी असते, उजेडामध्ये सावली हवी असते, जीवन जगताना आदर्शांची गरज असते, जीवन जगताना आदर्शांची गरज असते। असेच आदर्शयुक्त व्यक्तिमत्व आपल्या पुढे येत आहे राजयोगिनी राजेश्वरी दिदी। शिव ही निराकार, शिव ही निराकार, शिव ही निराकार, शिव ही निराकार। याद करे जो शिव बाबा को, उनका बेड़ा पार। ओम शांति। आज शिव बाबा की जयंती है। दुनिया वालों के लिए शिवरात्रि है, लेकिन हम सभी शिव बाबा के बच्चों के लिए शिव जयंती है। शिव बाबा का अवतरण हुआ है और बाबा के जयंती के साथ साथ बाबा ब्रह्मा की जयंती है। ब्रह्मा की जयंती के साथ साथ
सारी दुनिया के ब्रह्मा कुमार कुमारियों की जयंती है, तो हम सभी अपनी जयंती के लिए एक बार जोरदार ताली बजा करके शुभकामनाएं देंगे। थैंक यू। आज बाबा की जयंती के साथ साथ महिला दिन भी है। मैं शिव बाबा को अनंत थैंक्स करती हूँ, शुक्रिया अदा करती हूँ कि बाबा ने इन सारी महिलाओं में ऐसा एक्स्ट्रा ताकत भर लिया है और सुपर स्पेशल ताकत भर दिया है, जो वो न केवल परिवार को, न खुद को, न समाज को, परंतु आज सारी दुनिया को चला सकती है। हम सभी शिव बाबा के लिए बहुत थैंकफुल इसीलिए रहेंगे क्योंकि सारी दुनिया जो हम नारियों को, महिलाओं को अबला समझ करके अलग कर दिया था। आपको मालूम है, मैं एक बात बोलूं, साउथ में ना, इधर कोई और साउथ का बैठा हुआ नहीं ना, सॉरी, साउथ में शिवलिंग की पूजा नारियां नहीं करते। क्यों? क्योंकि वो अपवित्र, ऐसा लोग समझते हैं। नारियल नहीं फोड़ते, भाई ये अपवित्र है, श्रीफल को हाथ नहीं लगाना। देखो ये कितना ऐसी खेद की बात है कि जिन शक्तियों को सारी दुनिया ने अबला समझ करके अलग कर दिया था, ऐसी शक्तियों के अंदर बाबा ने शक्तियों का जागृत कराया। बाबा ने कहा कि तुम जीरो बल्ब नहीं हो। सुन रहे हो ना माताएं, सुन रहे हो ना भाई लोग, प्लीज। लेकिन बाबा ने हम सभी के अंदर ऐसी शक्तियां भर लिया है। आज आप सभी को एक एग्जाम्पल के रूप में मैं बताना चाहूंगी कि सारी दुनिया के अंदर 8,500 सेंटर्स जो चल रहा है, प्लस गीता पाठशालाएं अलग, ये सारे सेंटर्स केवल महिलाएं चला रही। और इन महिलाओं में ऐसी ताकत है जो एक परिवार के अंदर एक व्यक्ति का व्यसन सारी परिवार नहीं छुड़ा सकता। न बच्चे, न माता पिता, न पत्नी, न पति, कोई नहीं छुड़ा सकता। लेकिन आज ये महिलाएं अनेक व्यक्तियों को, हजारों नहीं लाखों व्यक्तियों के अंदर व्यसन छुड़ा रहा है, टेंशन छुड़ा रहे हैं। ऐसे सारे दुर्व्यसनों को छुड़ाने वाली ताकत किसने दिया इन महिलाओं को? थैंक यू शिव बाबा, बोलो सभी थैंक यू शिव बाबा। तो मैं अभी जास्ती समय नहीं लेते हुए हम सभी महिलाओं के तरफ से, हम सभी स्टेज के ऊपर से और सामने के सभी महिलाएं, सभी बाबा के बच्चों के तरफ से शिव बाबा को बहुत 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 थैंक्स कहना चाहूंगी। थैंक यू शिव बाबा, थैंक यू वेरी मच। शुक्रिया बाबा, शुक्रिया। ओम शांति, ओम शांति, ओम शांती। धन्यवाद आदरणीय राजयोगिनी राजेश्वरी दीदींचे। या ठिकाणी सर्व महिलांसाठी एक चारोळी म्हणणार आहे। जीवन हे घडत नसते, जीवन हे घडत नसते, ते कर्तव्यांनी घडवावे लागते। यश हे मिळत नसते, यश हे मिळत नसते, ते प्रयत्नांनी मिळवावे लागते। अशाच प्रयत्नातून यश मिळविणाऱ्या सर्व महिलांसाठी महिला दिनाच्या हार्दिक 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 शुभेच्छा। आज प्रत्येक महिलाची गौरव गाथा गाण्याचा दिवस आहे, त्यामुळे स्वतःला कुणीही कमी समजायचं नाही। सर्व महिलांनीच इतिहास घडवलेला आहे। हम मचलते हैं तो तूफान आ जाता है, हम उबलते हैं तो भूजाल छा जाता है। हमें बदलने की कोशिश मत करना, हम बदलेंगे तो सारा इतिहास बदल डालेंगे। ओम शांती। त्यानंतर आपण आता कार्यक्रमाच्या शेवटच्या पर्वाकडे वळत आहोत।
तर कार्यक्रमाचा शेवटचा पर्व म्हणजे शिवबाबांचा जन्मदिवस आणि आपलाही जन्मदिवस. तर आपण केक कटिंग करून आपला आणि शिवबाबांचा जन्मदिन साजरा करत आहोत. ओम शांती. एक गांधी माता म्हणून आपल्या नगर शहरामध्ये आणि सेंटरच्या कनेक्शनमध्ये एक गांधी माता आहेत. तर त्यांनी सर्वांना शिवसंदेश देण्याची सेवा केलेली आहे. तर त्यांचं पण या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे, स्वागत आहे, स्वागत आहे. केक कटिंग करण्यासाठी गांधी माताजींनी वरती यायचे. तसेच मुन्नी दीदींनी पण, सुषमा दीदींनी पण केक कटिंगसाठी यायचं आहे. सर्व मान्यवरांनी पण केक कटिंगसाठी यायचं आहे समोर. आपल्या सर्वांचाच जन्मदिवस आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये प्रतिसाद द्यायचा आहे. ओंकारं अमलेश्वरं वरल्यां वैद्यनाथं च त्याकिन्यां भीमशङ्करम् सेतुबन्धे तु रामेशम् नागेशं दारुकावने वाराणस्यां तु विश्वेशम् त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारम् भुष्मेशं च राजयोगिनी राजेश्वरी दीदी सर्वांना प्रसाद टोलीच्या रूपाने देत आहेत. सर्वांनी दीदींकडून प्रसाद घ्यायचा आहे. ओंकारं अमलेश्वरम् ओम शांती. केक कटिंग नंतर सर्व मान्यवर महिलांना आणि पाहुण्यांना विनंती आहे
की त्यांनी ध्वजारोहणासाठी खाली जायचं आहे आणि बाकीच्या सर्व ब्राह्मण कुलभूषण भाई आणि बहिणी त्यांच्यासाठी विनंती आहे की त्यांनी एक गीतावरती योग करायचाच आहे असं दीदींनी सांगितलंय. फक्त 2 मिनिट आपल्या सर्वांना या ठिकाणी योग करायचा आहे. तोपर्यंत सर्व मान्यवर खाली जातील आणि ध्वजारोहण करतील. ओम शांती.